सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून आणि थेट दिल्लीतून येत आहे. मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे आता थेट दिल्लीत भाजपसह इतर मित्र पक्षांना देखील घाम फुटलाय. ठाकरेंचं नेतृत्व दिल्ली दरबारी झेपावताना दिसतंय. भारतीय जनता पार्टी काठावर पास झाले असतानाच उद्धव ठाकरेंची केंद्रात एंट्री केली आणि भाजपला सत्तेच्या बाहेर ढकलण्याच्या हालचाली सुरू झाल्या. नेमकं काय घडलंय ते आपण आता बघणार आहोत. भाजपचे कोणकोणते मित्र उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले आणि देशाचं राजकारण शरद पवारांनी आणि ठाकरेंनी एका दणक्यामध्ये हलवलं. मित्रांनो, जाणूया 5 मार्च या रोजी होणाऱ्या सगळ्यात मोठ्या घडामोडींकडे. अखंड देशाचं लक्ष लागलं असतानाच महाराष्ट्र मात्र त्या गोष्टीकडे अतिशय आतुरतेनं पाहतोय. एफसीन फाईलपासून ते राज्यसभेच्या जागांपासून ते आता लोन पोचलंय केंद्र सरकारच्या पळण्या पडण्यापर्यंत. कोण कोण राजीनामा देणार, कोण सत्तेच्या बाहेर जाणार, पहिल्यांदाच देशाच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड आता आपण पाहूया. मित्रांनो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एंट्री आता देशाच्या राजकारणामध्ये होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवल्याच्या नंतर संपूर्ण भारत देशामध्ये राजकारणात उलथापालथ करणारे आणि प्रसिद्धीला आलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मात्र आता सगळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवा चालू झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे कोविडमध्ये महाराष्ट्र सांभाळला आणि या महाराष्ट्रानंतर सबंध भारत देशानं ठाकरेंचा फॉर्म्युला राबवत कोविडला भारतातून पळून लावलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची सुरूक दिल्ली दरबारी देखील मिळाली असून ठाकरेंचं कर्तृत्व खरंच आता भाजपला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आणणार आहे. ते कसं ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, शिवसेना महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका पार पडल्यात. विधानसभा झाली, लोकसभा झाली, जिल्हा परिषद झाल्या, पंचायत समिती झाल्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. आणि आता मात्र वेळ लागली आहे ते महाराष्ट्राच्या दिल्लीमध्ये होणाऱ्या राज्यसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांची. 2000 झालेल्या 24 भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये काठावरती यश मिळालं आहे. हे काँग्रेसला देखील माहीत आहे, भाजपला देखील माहीत आहे की सध्या काठावरती यश जरी मिळत असलं तरी उद्धव ठाकरेंचे असलेले 9 ते 10 खासदार हे भाजपसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना केंद्रात जवळ करण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू होत्या. मात्र ठाकरेंनी नकार घेत आता भाजपची प्रचंड कुंडी केली आहे. भाजपला केंद्रात बहुमत नाही. दुसऱ्यांच्या कुबड्यावरती उभे राहून भारतीय जनता पार्टी दिल्लीची सत्ता उपभोगती आहे. त्यामध्ये नितीश कुमार आहेत, चंद्रबाबू नायडू आहेत, अजून बरेच लहान लहान एक खासदाराचे पक्ष यांना सुरुवातीला घेऊन भारतीय जनता पार्टी केंद्राचा गाडा आखतीये. आणि हा गाडा आखत असताना आता मात्र त्यांना त्यांच्या खूप मोठ्या चुका समोर येऊन केंद्रातून सत्तेचं पलायन करण्यास आता सुरुवात होतीये. कारणही तसंच आहे. कारण की महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे दिल्लीच्या तख्तावरती बसतायत. महाराष्ट्रातून आता उद्धव ठाकरे दिल्लीच्या ठिकाणी येणार ही खटाटता दिल्लीकरांसाठी, दिल्लीश्वरांसाठी नक्कीच चांगली नसणार. आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मात्र ती खूप मोठी भरारी घेऊन जाणार असणार. काय घडते पडद्याच्या पाठीमागे? महाविकास आघाडी, इंडिया आघाडी यांना काय साधायचंय? सध्या राहुल गांधींनी भाजपला सळो की पळो करून सोडलंय. परंतु काँग्रेस एकच चुकतं की काँग्रेस पत्रकार परिषद घेऊन तो मुद्दा पुढे रेटत नाही, तो मुद्दा जागेवरती दाबताय. मित्रांनो, परंतु आता मात्र महाराष्ट्रातील घडणाऱ्या या सगळ्या घटना उद्धव ठाकरे दिल्लीच्या नेतृत्वाच्या दरबारी येऊन ठाकरेंचा जो वचक असतो तो आता भाजपवरती राहणार आहे. त्याचं कारण काय? नेमकं काय घडलंय? भाजपला देखील घाम का फुटलाय? शिंदे सेनेला देखील प्रचंड घाम का फुटलाय? ते आता आपण जाणूनच घेणार आहोत. मित्रांनो, महाविकास आघाडी आता उद्धव ठाकरे यांना राज्यसभेसाठी पुढे पाठवणार ही सध्याची मोठी बातमी आहे. हा तो क्षण आहे जो उद्धव ठाकरे यांना दिल्लीमध्ये भाजपला झोप उरवून देण्यासाठी पुरेसा आहे. महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणूक ही विरोधकांसाठी केवळ एक जागा भरण्याची प्रक्रिया नाही, ती महाविकास आघाडीसाठी उद्याची राजकीय दिशा ठरवणारी संधी आहे. या पार्श्वभूमीवरती एक राजकीय विश्लेषक म्हणून माझं स्पष्ट मत आहे की महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरे यांचं नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करावं. सर्व अर्थांनी हे नेतृत्व दूरदृष्टीचं नेतृत्व असेल. पुढील लोकसभेच्या निवडणुकांच्या अगोदर भाजपला नरेंद्र मोदींसह अमित शहा यांना दिल्लीच्या लोकसभेमध्ये अडवण्यासाठी ठाकरेंचा वचक राहणं खूप गरजेचं आहे. आणि तशा प्रकारची ठाकरेंची ती किमया नक्कीच भाजपला महागात पडणार हे देखील तेवढंच खरं आहे. सध्या महाविकास आघाडीकडे एक उमेदवार सहज निवडून येईल इतकंच संख्याबळ आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई न राहता धोरणात्मक ठरू शकते. ठाकरे यांच्या नावावरती आघाडीत एकमत होण्याची शक्यता जास्त आहे. कारण ते केवळ एका पक्षाचे नेते नाहीत, तर ते आघाडीचे चेहरा म्हणून महाराष्ट्रासह देशभर ते स्वीकारले जातील. यामुळे उद्धव ठाकरेंना खूप मोठं महत्त्व या ठिकाणी येत आहे. राज्यसभेसाठी उमेदवार ठरवताना आघाडीत अंतर्गत स्पर्धा निर्माण होऊ शकते. परंतु ठाकरे यांच्या नावावरती आक्षेप घेण्याची शक्यता कमी आहे.
उलट त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल की आघाडी अजूनही एकत्र आहे आणि नेतृत्वाबाबत स्पष्ट मत आघाडीचं आहे. दिल्ली ही केवळ राजधानी नाही, राष्ट्रीय राजकारणाचं केंद्रबिंदू आहे. राज्यसभेत प्रवेश म्हणजे संसदेतील प्रक्रियेत सहभाग, राष्ट्रीय चर्चेमध्ये थेट भूमिका, ही ठाकरेंसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. नंतर उद्धव ठाकरे माध्यमांच्या केंद्रस्थानी राहतील. ठाकरेंची शैली नेहमीच संयमी आणि मुद्देसूद राहिली आहे. दिल्लीतील उपस्थितीमुळे ते महाराष्ट्रभर मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावरती विरोधी राजकारणातील एक महत्त्वाचा आवाज ठरू शकतील. आणि देशाच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदींसह संपूर्ण भाजपला अंगावर घेणारा सध्याच्या घडीला देशातील एकमेव नेता म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे. म्हणून याचा सगळ्यात मोठा फायदा इंडिया आघाडीला देशाच्या राजकारणात होईल. तेव्हा उद्धव ठाकरेंची नीती संपूर्ण इंडिया आघाडीसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. पुढील सुमारे 40 महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठी निवडणूक नाही. त्यामुळे ठाकरे दिल्लीकडे लक्ष देणं स्थानिक राजकारणासाठी अडथळा ठरणार नाही. उलट महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाज स्थानिक नेत्यांकडे सोपवून ते दीर्घकालीन धोरणावर लक्ष केंद्रित करू शकतात. भविष्यात गरज भासल्यास पुन्हा ते महाराष्ट्रामध्ये राजकारण करू शकतात मित्रांनो. परंतु सध्या मात्र इंडिया आघाडीनं विचार करून उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या राजकारणामध्ये नेणं गरजेचं आहे. जेणेकरून भाजपची सत्ता उलथवायची असेल तर आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागी निवडून आणणं. आणि भाजपला त्यांच्या सत्तेवरती वचक बसलाय तो बाजूला सारून उद्धव ठाकरे मात्र भाजपचं खच्चीकरण करतील, ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. आता नेमकं काय घडतंय ते आपण लवकरच बघणार आहोत. सध्या मात्र उद्धव ठाकरे यांचा आवाज बुलंद होतोय. भाजपला घाम फुटतोय ते फक्त ठाकरे दिल्लीत येणार म्हणून. याबाबत तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.